कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गेले अनेक दिवस आपण माझ्या आईचं वागणं बघतो आहोत। नातू हवाय नातू हवाय या वेडापायी तिने सगळ्याच हद्दी पार केल्या होत्या। ठीक आहे, काहींची आशा अपेक्षा असू शकते, माझी त्याबद्दल तक्रार नाही। मी माझ्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण ती काही समजून घ्यायला तयार नाही। आता आम्हाला मुलगी झाली आहे, आम्ही खूप खुश आहोत, आपण सगळे खूप खुश आहोत। मला वाटलं होतं आई सुद्धा खुश होईल, पण काल मी तिला म्हणालो की हॉस्पिटलला चल, तुझ्या नातीला बघ। तिने स्पष्ट नकार दिला। काय? तुला वाईट वाटेल म्हणून ही गोष्ट काल मी तुला सांगितली नाही। मला कल्पना होती या सगळ्याची। त्यांना काहीतरी कारण देत आहेत आपल्याला। एवढी गोड नाच झालीये, खरंच सुलक्षणा त्यांची कमाल आहे। हा, आता कसं आहे, ती जे काय वागते नाही पटत आहे। मी त्या घरी नाही गेलो, कारण अशा घरी जिथे माझ्या मुलीचं स्वागत होणार नसेल त्या घरी मी का जायचं। माझ्या मुलीला जर का अशा पद्धतीने वागवलं जाणार असेल, ती मुलगी आहे असं सारखं तिला दाखवलं जाणार असेल, तर पालक म्हणून मी हरून जाईन। आणि विशेष म्हणजे ते जर का माझ्या आईकडूनच होणार असेल तर नको। ते घर तिचं आहे, तिने कुशाल राहावं तिथे। मला नाही वाटत की आम्ही आमच्या मुलीला घेऊन तिथे राहावं। मला तुमचा सपोर्ट हवाय। मी माझ्या मुलीला घेऊन आम्ही इथे राहू। राघव, अरे हे काय विचारणं झालं का रे? हे या बाळाचं आजोळ नाहीये, तिचं स्वतःच घर आहे असं समजतो। आणि तुम्ही इकडे सुखान राहा, शांतपणे राहा, कसलंही टेन्शन घेऊ नका। हा, आनंदी, काय म्हणणं तुझं? तुम्हाला जे योग्य वाटेल ते। माझी एवढीच इच्छा आहे की आपल्या मुलीवर सगळ्यांनी प्रेम करावं। हो, तिला फक्त प्रेमच मिळणार आहे ग। आजी आजोबा आहेत, आणि हा, आबांना मी कळवलं बरं का, कधी येतील ते। हा, आई पाणी। घे पाणी घे। आई तू रडतेस का? नाही, इकडे रडत नाहीये ती, हॅपी टीयर्स आहेत, आनंदाश्रू। सुलक्षणा ताई किती नशीबवान आहेत, एवढं छान गोड कुटुंब आहे। पण त्यांना हे कधी पटणार आहे देवास ठाऊक। आनंदी, वर्षाताई या। आनंदी, हे बघ कोण आलंय। आता झोपली। हो का? थांबा, मला तू आली या तू। उठली उठली उठली, कोण आलं ग? पिल्लू, पिल्लू, तुला माहितीये तुझ्या येण्याने मला किती आनंद झालाय। काय ग, म्हणजे बाळाला अगदी पहिल्यांदाच बघितल्यासारखं वागतेस। तुझं स्वतःचं बाळ असताना पण। अरे हो दादा, पण आनंदी दादा, अरे शेवटी तो मुलगा आहे ना, त्याला कुठे नटवता सजवता येणार आहे। मी तर हिला खूप नटवणार आहे, खूप सजवणार आहे, म्हणजे सगळी हौस हिच्या बरोबर पूर्ण करणार आहे। एक मिनिट, सॉरी सॉरी सॉरी। चकुली, हे बघ आत्याने काय काय आणलंय तुझ्यासाठी। आनंदी, हे जरा। हा, अरे हा बघ, हा ना आनंदी, हा हेअरबँड आहे। आता जरा तिचे केस लहान असतील ना,
पण ती थोडी मोठी झाल्यावर लाभ हिला खूप गोड दिसेल तिला. आणि हे बघ, हा फ्रॉक आवडतोय का तुला? बघ कसा आहे. छान आहे हो वर्षाताई. आणि आणि हे का, हे बघ आनंदी, हा फ्रॉक आहे ना, हा जरा मोठाच आहे पण मला खूप आवडला म्हणून मी घेतला. पण तू हिला हा घाल 1-2 दिवसात आणि छान फोटो काढ, खूप गोड दिसेल ही त्याच्यात. आणि मला नक्की फोटो पाठव. हा नक्की नक्की. पुरे पुरे किती लाड करणार आहेस तू? चिंगी झाली होती ना तेव्हा असेच लाड करत होती तिचे. मग काय झालं? तू नाही का लहानपणापासून माझे लाड केलेस, अजून सुद्धा करतोस. दादा, मला ना खूप अभिमान वाटतो तुझा. मी मुलगी आहे घरातली, पण तू मला कधीच जाणवू दिलं नाहीस की मी मुलगी आहे, माझा हक्क कमी आहे या घरावर, माझा मान कमी आहे. कायम तू मला माझा मान, माझा हक्क दिलायस. आणि चिंगीला सुद्धा तू आता तसंच वाढवतोयस. जे हवं ते करू शकते चिंगी. आणि आता तुझ्या मुलीसाठी तू आपल्या आईला आणि घराला सोडायला तयार झालास. मी ना मागच्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलं असणार, म्हणून तुझ्यासारखा दादा मला मिळाला. आय एम प्राऊड ऑफ यू दादा. अगदी खरंय. खरंच राघव, तू तुझ्या मुलीच्या हक्कासाठी तुझ्या सख्या आईच्या विरोधातही उभं राहायला तयार झालायस. रमा ही आता निश्चिंत असेल. चिंगीला ती तुझ्या जवळ सोडून गेली आणि आनंदीला सुद्धा विश्वास आहे की नवरा म्हणून, वडील म्हणून तू त्या तिघींच्या पाठी कायम उभा राहशील. आनंदी, हे ठेव. दादा, नाही म्हणजे मला माहिती आहे की पाटकर काका काकू तुम्हाला या घरात खूप छान सामावून घेतील, कधीच काही कमी पडू देणार नाहीत. मला ना एक सुचवायचं होतं जरा. म्हणजे कसं आहे बघ ना, की आत्ताच आनंदीची डिलिव्हरी झाली आणि ह्या काळातच आनंदीला आणि बाळाला जास्त आरामाची गरज आहे. मी गेले ना एवढ्यात या फेज मधनं, म्हणून मला वाटतं की नाही म्हटलं तरी गर्दी होणार ना रे या घरात. तर मग मला सुचवायचं होतं की आम्ही ज्या घरात राहत होतो ना ते घर रिकामच आहे ना, तर तुम्ही त्या घरात जर शिफ्ट झाला तर, म्हणजे कायमस्वरूपी नाही, तात्पुरतं ह्या सगळ्या प्रकरणाचं काहीतरी सोल्युशन निघेपर्यंत. बाबा, आई, तुमची हरकत नसेल तर, कारण मला हे पटतंय. राघव, माझी काहीच हरकत नाहीये. अरे आता इथे पहिल्या माळावर राहत होतास, आता 4थ्या माळावर राहशील. पण आपण असणार तर एकाच बिल्डिंग मध्ये आहोत ना. वर्षाताईंच्या जुन्या घरात शिफ्ट होऊयात आपण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.